आपल्या चॅनलवरती सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपल्या घरामध्ये आपल्या देवघराच्या समोर प्रत्येकजण हा दिवा प्रज्वलित करत असतो। प्रत्येकाच्या घरामध्ये हा दिवा प्रज्वलित केलाच गेला पाहिजे। जरी तुम्ही देवघरामधला दिवा रोज लावत नसाल तरीही स्वतःला एक सवय करून घ्या की देवघरातला जो दिवा आहे तो आपण सकाळ संध्याकाळ हा प्रज्वलित केलाच पाहिजे। बघा, आपल्या देवघरातील दिवा का प्रज्वलित करायचा, तर त्या दिव्यामुळे एक सकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरत असते। देवांमधली जी ऊर्जा आहे, पॉझिटिव्हिटी आहे, तर ती आपल्या दिव्यामध्ये शोषली जाते किंवा त्या दिव्यामध्ये येत असते आणि ती सकारात्मकता आपल्या घरामध्ये पसरत असते। त्यामुळे बरेच प्रॉब्लेम, बरेच अडचणी ज्या आपल्या घरामध्ये तयार होतात किंवा काही वाईट शक्ती असतात ज्या आपल्या घरावरती परिणाम करतात, त्या वाईट शक्तींपासून आपल्या घराचं पण काय होतं, संरक्षण होतं। त्यामुळे अवश्य आपल्याला आपल्या देवघरामध्ये, देवघरासमोर हा दिवा सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करायचा आहे। तुम्हाला सवय नसेल तर आजपासून ती सवय लावून घ्या। घरातील कोणीही हा दिवा प्रज्वलित केला तरीही चालतो, महिलांनीच करावा असं नाही। घरातील स्त्री, पुरुष, मुलं मुली हा दिवा प्रज्वलित करू शकतात। पण ही एक सवय लावून घ्या। जसं आपण रोज जेवण करतो तसंच आपल्या देवघरामध्ये दिवा हा सकाळ संध्याकाळ लावलाच गेला पाहिजे, अशी स्वतःला आपल्याला सवय लावून घ्यायची आहे। मग हा दिवा तुम्ही तेलाचा लावू शकता, तुपाचा लावू शकता, तुम्हाला जे परवडेल त्याचा तुम्ही दिवा लावू शकता। दिवा जो असतो तो तुम्ही मातीचा पण वापरू शकता, पितळेचा वापरू शकता, चांदीचा, तांब्याचा वापरू शकता। तर अशा पद्धतीने हा दिवा लावताना दिव्याची वात जी आहे ती दक्षिणेकडे करायची नाही, तर ती तुम्ही पूर्वेकडे करू शकता किंवा उत्तरेकडे करू शकता। शक्यतो काय करायची, मधल्या वातीचा जो दिवा असतो तो घ्या, म्हणजे जी वात आहे ती ब्रह्मांडाकडे असते। त्यावेळेस आपल्याला दिशेचा कोणताच प्रॉब्लेम येत नाही। त्यामुळे जे असे मध्ये वाती असतात दिव्याला ते तुम्ही घेण्याचा प्रयत्न करा। आणि जरी नसतील तुमच्याकडे तसे दिवे तर वात जी आहे ती तुम्हाला उत्तरेकडे किंवा पूर्वेकडे करायची आहे। दक्षिणेला चुकूनही तुम्ही दिव्याची वात करू नका। आता बघा, जेव्हा आपण दिवा प्रज्वलित करतो तेव्हा जर आपण काही गोष्टी या दिव्यामध्ये टाकल्या तर नक्कीच आपली इच्छापूर्ती पण होते आणि ज्या कारणासाठी आपण त्या वस्तू दिव्यामध्ये टाकत आहोत ते आपलं काम जे आहे ते यशस्वी होतं, कामामध्ये अडथळे येत नाहीत। बघा, आपण जेव्हा होम करतो तेव्हा त्या अग्नीमध्ये विशिष्ट प्रकारच्या वस्तू टाकल्या जातात किंवा त्यांची आहुती दिली जाते। तर ही आहुती का दिली जाते, तर त्या वस्तू टाकण्यामागे एक कारण असतं आणि प्रत्येक वस्तू का टाकायची याला पण खूप असे कारणं आहेत। त्यामुळे आपण त्या वस्तू टाकत असतो। तर आज आपण या व्हिडिओमध्ये तेच बघणार आहे की दिवा प्रज्वलित आपण जेव्हा करतो देवघरामध्ये तेव्हा या काही वस्तू आपल्याला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत। ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये अडचणी आहेत किंवा आपल्या ज्या काही इच्छा आहेत त्याप्रमाणे तुम्ही या वस्तू टाकायच्या आहेत। तर मी तुम्हाला सांगणारच आहे। जर या वस्तू आपण या आपल्या देवघरातील दिव्यामध्ये टाकल्या तर नक्कीच आपल्या कामातले विघ्न दूर होतात आणि जे काही अडचणी आपल्या आयुष्यात, आपल्या घरामध्ये, आपल्या वास्तूमध्ये निर्माण होतात ती पण दूर होतात। तर आपण बघूयात की या देवघरातील दिव्यामध्ये आपल्याला कोणत्या वस्तू या टाकायच्या आहेत। आता बघा, बऱ्याच वेळेला असं होतं की आपल्या घरामध्ये सतत काहीतरी वाद विवाद, भांडणं सुरू असतात आणि बऱ्याच वेळेला आपल्याला असं जाणवतं की आपल्या घरामध्ये काहीतरी विचित्र घटना घडत आहेत। काहीतरी काम करायला जावं आणि त्यामध्ये लगेचच विघ्न येतं किंवा मग मुलांची प्रगती होत नाही अभ्यासामध्ये किंवा मग नाही त्या गोष्टी घडू लागतात घरामध्ये, सततचं आजारपण येतं किंवा मग अजून काही बऱ्याच विचित्र घटना घडतात। अचानकच जे लोक आपल्याशी चांगले बोलत आहेत ते आपल्या विरोधात जायला लागतात, आपले शत्रू निर्माण होतात। अशा वेळेला काय असतं की कोणीतरी काहीतरी एक प्रकारची नजर दोष आपल्या घराला झालेला असतो, कोणाची तरी नजर लागलेली असते किंवा मग काहीतरी बाधा झालेली असते। तर अशा वेळेला काय करायचं, जर तुम्हाला अशा घटना समजत असतील की बाबा घरामध्ये विचित्र काहीतरी घडतं आहे, अडचणींचा सतत सामना करावा लागत आहे, तर अशा वेळेला आपल्याला काय करायचं आहे, एक दिवा घ्यायचा आहे। म्हणजेच आपला जो देवघरातला जो दिवा आहे तो
तुम्ही घ्यायचा आहे आणि त्यामध्ये कलाव्याची वात आपल्याला करायची आहे। कलाव्याची म्हणजे लाल पिवळा जो धागा असतो तर त्याची वात आपल्याला वापरायची आहे। आणि ही वात जी आहे ती टाकल्यानंतर आपल्याला या दिव्यामध्ये तिळाचं किंवा मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि असा हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर पिवळी मोहरी आपल्याला टाकायची आहे। आणि असा हा जो दिवा आहे तो आपल्याला रोज संध्याकाळी आपल्या देवी देवतांपुढे प्रज्वलित करायचा आहे। म्हणजे जिथे तुमचं देवघर आहे त्या देवघरासमोर तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। फक्त संध्याकाळी तुम्ही या गोष्टी टाकल्या तरीही चालेल आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या कुलदेवीचं स्मरण करायचं आहे, कुलदेवांचं स्मरण करायचं आहे, इष्टदेवतेचं स्मरण करायचं आहे। ज्या देवाला तुम्ही मानता आहात त्यांचं तुम्हाला स्मरण करायचं आहे, जप करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला एक वेळा हनुमान चालीसाचं पठण करायचं आहे। लक्षात घ्या, जर घरामध्ये अत्यंत खूप जास्त अडचणी येत असतील, आजारपण आहे, वादविवाद, भांडण तंटे असतील, काहीतरी नजरबाधा किंवा नजरदोष असेल तर अवश्य तुम्ही हा उपाय करा आणि तुमच्या इष्टदेवतेचं स्मरण केल्यानंतर, कुलदेवतेचं स्मरण केल्यानंतर तुम्ही काय करायचं आहे, एकदा हनुमान चालीसा म्हणायची आहे। तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर तरी अवश्य संध्याकाळी एकदा तरी हनुमान चालीसा लावायची आहे। असं जर तुम्ही सलग 21 दिवस केलं तर घरातल्या अनेक अडचणी तुम्हाला दूर झालेल्या दिसतील किंवा जी प्रचंड प्रमाणामध्ये नकारात्मकता घरामध्ये जी साठलेली आहे तीही दूर होते आणि आपल्या घराचं वातावरण जे आहे ते अगदी पूर्ववत चांगलं होतं। त्यामुळे अवश्य हा उपाय तुम्ही करून बघा। घरामध्ये सुख, समृद्धी, शांती येण्यासाठी हा उपाय अत्यंत प्रभावी आहे। जर अशा प्रकारचे प्रॉब्लेम, अडचणी तुम्हाला येत असतील तर अवश्य हा उपाय तुम्ही सलग 21 दिवस करा। तुम्हाला नक्कीच चांगला फरक पडेल। जे काही शत्रू आपले निर्माण झालेले आहेत ते शत्रू देखील शत्रुत्व सोडून तुमच्याशी पुन्हा मित्रत्वाने वागू लागतील आणि अनेक चांगले बदल आपल्या आयुष्यामध्ये घडून येतात। त्यामुळे अवश्य आपल्याला ही गोष्ट करायची आहे। आता हा जो उपाय आहे किंवा हा दिवा तुम्ही कधीपासून लावू शकता, तर कुठल्याही दिवसापासून तुम्ही लावू शकता। शनिवारी लावला तरीही चालेल, शुक्रवारी लावू शकता किंवा कधीही तुम्ही ही सुरुवात करू शकता। त्याला कशाचंही बंधन नाही आहे। 21 दिवसाचा हा प्रभावी उपाय अवश्य तुम्ही करून बघा किंवा तुम्ही 21 दिवस झाल्यानंतर देखील हा दिवा प्रज्वलित करू शकता। जर खूप मोठी समस्या असेल तर अर्थातच थोडा वेळ लागणार आहे, त्यामुळे तुम्ही तुमची समस्या किंवा अडचण दूर होईपर्यंत देखील अशा प्रकारे हा दिवा देवघरासमोर लावू शकता। जर काही नोकरीचे पण प्रॉब्लेम असतील, नोकरी लागत नाही आहे, लग्न जुळत नाही आहे, तर अशा प्रॉब्लेममध्ये देखील तुम्ही अशा प्रकारे हा दिव्याचा उपाय करू शकता। आता बघा, समजा पैशाचे खूप प्रॉब्लेम तुमच्या घरामध्ये येत आहेत, पैसा टिकत नाही आहे, पैसा येतोय पण तो लगेचच कुठल्या ना कुठल्या तरी मार्गाने घरातून जातोय। म्हणजे पैशाला जाण्याच्या वाटा फार आहेत, पण तो स्थिर राहत नाही आहे, टिकत नाही आहे घरामध्ये किंवा मग कुठलंच आर्थिक तुम्हाला वृद्धी होत नाही आहे, धनवृद्धी होत नाही आहे, व्यवसाय तुमचा चालत नाही आहे। अशा प्रकारचे पैशाचे जर तुम्हाला पर्टिक्युलरली प्रॉब्लेम असतील तर काय करायचं, तर 21 दिवस तुम्हाला देवघरातील जो दिवा आहे त्यामध्ये देशी गाईचं तूप वापरायचं आहे किंवा मग तुम्ही दुकानामधून छोटीशी गाईच्या तुपाची बॉटल विकत आणू शकता आणि ते तुम्ही वापरायचं आहे। तूप या दिव्यामध्ये टाकायचं आहे। वात तुम्ही साधी वापरली तरी चालेल, कलाव्याची वापरावी या उपायासाठी असं काही नाही। जी आपली नॉर्मल वात असते तीच तुम्हाला कापसाची वात टाकायची, फक्त तुम्हाला गाईचं तूप टाकायचं आहे त्यामध्ये आणि असा दिवा प्रज्वलित केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला एक भीमसेनी कापराची वडी टाकायची आहे आणि 2 तुम्हाला काय करायचे आहे, हिरव्या वेलची टाकायच्या आहेत। अखंड अशा हिरव्या वेलची तुम्हाला त्यामध्ये टाकायच्या आहेत। लक्षात घ्या, या उपायासाठी आपल्याला भीमसेनी कापूरच वापरायचा आहे, कारण भीमसेनी कापरामध्ये एक शुद्धता असते। तर जर तुम्ही नॉर्मल वडीवाला कापूर वापरला तर त्यामध्ये भेसळ असू शकते, त्यामुळे आपल्याला या उपायासाठी भीमसेनीच कापूर वापरायचा आहे। तुम्ही धार्मिक दुकानामधून भीमसेनी कापूर आणू शकता।
थोडासा तो महाग असू शकतो, पण त्याचे प्रभाव अत्यंत चांगले आहेत. त्यामुळे अवश्य तुम्ही भीमसेनी कापूर घरामध्ये आणून ठेवा. तर असा हा भीमसेनी कापुराचा तुकडा, छोटासा तुकडा आणि 2 हिरव्या वेलच्या आपल्याला त्यामध्ये टाकायच्या आहेत आणि आपल्याला 99 मंत्र म्हणायचा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे. हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तुमच्या कुलदेवांचं स्मरण तुम्हाला करायचं आहे, माता लक्ष्मीचं स्मरण तुम्हाला करायचं आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही हा दिवा जो आहे तो सलग 21 दिवस लावला तुमच्या देवघरामध्ये, तर अवश्य तुम्हाला नक्कीच पैशाचे जे प्रॉब्लेम आहेत ते नक्की सुटतील. अडचणी निर्माण झालेल्या आहेत, कुठेतरी पैसे अडकलेले आहेत, तर हे प्रॉब्लेम नक्की सुटतील. काहीतरी त्यातून मार्ग सापडेल. व्यवसाय व्यवस्थित चालत नसेल तर व्यवसाय व्यवस्थित चालेल आणि पैशांची आवक वाढेल, असा हा प्रभावी उपाय आहे. 21 दिवस पूर्ण झाल्यानंतर पुन्हा अजून तुम्ही हा उपाय कंटिन्यू करू शकता. लक्षात घ्या, स्त्री, पुरुष, अविवाहित मुलं, मुली, विधवा महिला देखील हा उपाय किंवा हे सगळे उपाय करू शकतात. फक्त तुम्हाला पिरियड्स जर आले तर कोणाकडून तरी हा दिवा लावून घेऊ शकता. घरात कोण नसेल तसं तर तुम्ही काय करायचं आहे, त्या 4 ते 5 दिवसांनंतर ही जी सेवा आहे ती कंटिन्यू करायची आहे आणि 21 दिवस तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. आता समजा बघा, घरामध्ये तुमचं मुलं ऐकत नसतील, सतत चिडचिड करतायत, तुम्हाला उलटपालट बोलतायत किंवा व्यसनाधीन झालेली आहेत मुलं आणि खूप विचित्र वातावरण घरामध्ये तयार होतं आहे, तुम्हाला कोणी मान देत नाही आहे किंवा अजून भरपूर अडचणी येत आहेत, तर अशा वेळेला काय करायचं आहे, तुपाचा दिवा प्रज्वलित करायचा आहे देवघरासमोर आणि त्यामध्ये आपल्याला 5 काळे मिरे टाकायचे आहेत. असं केल्याने जर तुमचं कोणी ऐकत नसेल, तुम्हाला मान देत नसतील, तर या अडचणी दूर होऊन नक्कीच तुमचे सर्वजण घरामधील जे सदस्य आहेत ते ऐकू लागतील. मुलं चिडचिडपणा करत असतील तर ते कमी होईल किंवा जो नजर दोष आहे घराला लागलेला तो देखील कमी होऊन घरामध्ये सुख समृद्धीचं वातावरण तयार होतं आणि जे काही नजरदोष, वास्तुदोष आहेत ते दूर होऊन आपल्या घरामध्ये एक सकारात्मकता पसरते. हा देखील उपाय तुम्ही सलग 21 दिवस केल्याने तुम्हाला खूप चांगला प्रभाव तुमच्या घरामध्ये झालेला दिसून येतो. आणि लक्षात घ्या, हे जे दिवे आहेत ते आपल्याला संध्याकाळी जेव्हा आपण दिवा लावतो त्यावेळेस तुम्ही सलग 21 दिवस हा उपाय करू शकता किंवा जोपर्यंत तुमच्या समस्या मिटत नाही तोपर्यंत हा उपाय तुम्ही, हे तिन्ही उपाय तुम्ही करू शकता. आता या उपायाची सुरुवात कधी करायची, तर तुम्ही कोणत्याही शनिवारी उपायाची सुरुवात करू शकता किंवा मग शुक्रवारी सुरुवात करू शकता. फक्त हे जे दिव्याचं तोंड आहे आपल्याला दक्षिणेकडे करायचं नाही. तिन्ही उपायामध्ये दक्षिणेकडे तोंड करायचं नाही. तर तुम्ही पूर्वेला किंवा उत्तरेला दिव्याचं तोंड करू शकता किंवा जी मध्ये वात असते तर तसा दिवा तुम्ही वापरू शकता. अवश्य तुमच्या अडचणीप्रमाणे तुम्ही याच्यातले उपाय करून बघा. नक्कीच त्याचा तुम्हाला प्रभाव जाणवेल आणि नक्कीच अनेक संकट किंवा ज्या अडचणी येणार आहेत त्यामधून आपल्याला काहीतरी मार्ग सापडेल. तर अवश्य तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, म्हणजे जर काही अडचणी कोणाला असतील तर त्या देखील सुटतील आणि आपल्या व्हिडिओचा वापर होईल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.